विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि M सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर बघतोय रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा ग्रामीण विकास. त्यामध्ये त्या चॅप्टरमध्ये आपण बघतोय एक स्कीम्स फॉर रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच ग्रामीण भागासाठी आवश्यक असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या योजना. या योजना बघत असताना केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजना आहे, केंद्र सरकारच्या योजना कोणत्या प्रकारे कशाप्रकारे राबवल्या गेल्या, किती प्रमाणामध्ये अनुदान देण्यात आलं आहे, कोणत्या दुर्बल घटकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, याविषयी आपण माहिती बघत आलो आहोत. म्हणजेच या अशा वेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्या योजना ज्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचतील त्या दुर्बल घटकांचा विकास होईल. म्हणजेच या दुर्बल घटकांचा विकास झाला तरच त्या ग्रामीण भागाचा विकास होईल, असं आपण या ठिकाणी मागचं सूत्र आपण आपल्याला अमर्त्य सेनांच्या व्याख्येप्रमाणे दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की रूरल डेव्हलपमेंट्स ऑफ महाराष्ट्र म्हणजेच ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्या प्रत्येक योजना तळागाळातील लोकांपर्यंत ज्या असणाऱ्या दुर्बल घटक असतील किंवा भूमिहीन शेतकरी असतील किंवा असणाऱ्या ज्या गरजावंताला खरोखर त्या योजनेची गरज आहे तोपर्यंत ती योजना पोचली तरच त्या भागाचा विकास होईल. तोच एक सामर्थ्यवान असेल आणि त्याच्यातूनच आपल्याला महाराष्ट्र असे असेल किंवा कोणत्याही ग्रामीण भागाचा विकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच ती योजना अतिशय फलद्रूप किंवा फलद्रूप ठरेल असा आपण या ठिकाणी अंदाज व्यक्त केला पाहिजे. म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, यांनी तर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागासाठी असेल, तसेच भारतातील ग्रामीण भागासाठी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत आणि त्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजना प्रत्येक राज्याने सुद्धा तयार केल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा दुसरं कोणत्याही राज्य सरकार असेल, त्यांनी पण अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रूरल डेव्हलपमेंटसाठी या योजना तयार केल्या आहेत. या योजनाच्या आधारेच म्हणजेच महाराष्ट्राचा विकास, ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल ही आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. अशा आपण ज्याप्रमाणे आपण केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना बघितल्या, त्याचप्रमाणे आज राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजना आहे याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत किंवा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच चला बघूया स्कीम फॉर रूरल डेव्हलपमेंट्स इन महाराष्ट्र. थोडक्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा अभ्यास करत असताना ग्रामीण विकासाची संकल्पना काय हे आपण बघितलं. ग्रामीण विकासाची संकल्पना सांगत असताना विकास म्हणजे काय, विकासाचे अर्थ असेल, व्याख्या असेल, ह्याविषयी आपण चर्चा करत असतो. किंवा ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाचा अर्थ, व्याख्या याचाही आपण विचार केला. आता त्याही पुढचा टॉपिक बघितला आपण की ग्रामीण विकासाचे मापदंड कोणते किंवा निर्देशक काय. या ग्रामीण विकासाचे मापदंड ठरवत असताना कोणकोणत्या घटकांच्या आधारे मापदंड किंवा विकास आपण मोजू शकतो, त्यामध्ये आर्थिक मापदंड असेल किंवा सामाजिक किंवा राजकीय मापदंड असेल, यांच्या साहाय्याने आपण त्या ग्रामीण भागाचा विकास झालाय किंवा नाही झाला हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो की ग्रामीण विकासाच्या योजना कोणत्या आहे. म्हणजे ह्या ग्रामीण विकासाच्या योजनेचे दोन भाग येतात. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना आणि दुसरा भाग येतो की राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना. आजचा टॉपिक आपला आहे राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना. आता आपण मागील तासिकेला बघितलं की केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणत्या आहेत. या जरी केंद्र सरकार राबवत असलं तर राज्य शासनाच्या मदतीनेच केंद्र सरकार ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, या ग्रामीण विकासाच्या योजना राबवत असतात असं म्हणता येईल. आणि की राज्य शासनाच्या वेगळ्या प्रकारच्या ग्रामीण विकासाच्या योजना कोणत्या आहे हे आपल्या या ठिकाणी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा चिकित्सक अभ्यास म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना असेल, राज्य सरकारच्या योजना असेल, या योजनाच्या आधारे आणि असणाऱ्या त्या ग्रामीण भागातील असणारी इच्छाशक्ती याच्या जोरावर त्यांनी त्या ग्रामीण भागाचा विकास करून आणला आहे. असा काही या 2-3 असे उदाहरणं आहेत, ज्या उदाहरणाच्या साहाय्याने खरोखर ग्रामीण भागाचा विकास कशाप्रकारे होऊ शकतो याची उदाहरणं आपल्याला दिली आहेत. त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल आणि पाटोदा असेल, याही आपल्याला बघावायचे आहेत. म्हणजेच ग्रामीण विकास कसा झाला पाहिजे हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास या टॉपिकमधील आज आपण बघणार आहोत राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना. आता विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना कोणकोणत्या याचा आपण विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य हे 1 मे
1960 रोजी स्वातंत्र्य निर्माण झाले. आपल्याला सन 1961मध्ये जिल्हा परिषदा निर्माण झाल्या, पंचायत समिती कायदा संमत झाला आणि यापूर्वी 1958मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम संमत झाला होता. अशा महाराष्ट्र पंचायत राजची त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण झाली. यात ग्रामीण विकासासाठी ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वाची, त्याचबरोबर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याही ग्रामीण विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. या संस्थामार्फत शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण भागाचा भाग भारतातील इतर राज्यांच्या मानाने चांगला सुधारणा झालेला दिसून येतो. म्हणजेच या मागील महत्त्वाचे कारण आहे की महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागामध्ये राबवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभावी ग्राम विकासाच्या योजना, केंद्र शासनाने केंद्र सरकारच्या ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्यास, त्याचबरोबर स्वतःच्याही काही अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना 1972च्या दुष्काळापासून लागू केली. हीच ती एक जागतिक दर्जाची ठरली. केंद्र सरकारने योजना सर्व देशासाठी मनरेगा ह्या नावाने लागू केली आहेत. म्हणजेच ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना ग्रामीण भागाच्या विकासासाठी लागू केल्या आहेत त्यातील काही महत्त्वाच्या योजना आपण आज बघणार आहोत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने जरी केंद्र सरकारच्या योजनाबरोबर स्वतःच्या काही योजना किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी योजना राबवल्या आहेत, त्या योजना आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघत असताना पहिली बघणार आहोत महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजना. या योजनेचं थोडक्यात वैशिष्ट्य सांगता येईल की महाराष्ट्राचा बराचसा भाग हा कापूस मोठा दीर्घकाल आणि कृषीसाठी पाण्यापासून वंचित असतो असा हा भाग, आणि कारण फक्त मान्सूनवर पावसाने मिळणाऱ्या 4 महिन्याच्या पावसावर या ठिकाणी शेती केली जाते आणि ह्या पावसाच्या पाण्यावरच ही शेतीला अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ह्या असणारा शेतकरी असेल हा नगदी पिकाकडे वळत नाही, त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असते. अशा परिस्थितीमध्ये ह्या नगदी पिकाकडे वळण्यासाठी ही योजना ऑगस्ट 1972मध्ये लागू केली. या योजनेची वैशिष्ट्य होती, ती वैशिष्ट्य अशी होते की मराठा असेल किंवा मराठवाडा असेल किंवा विदर्भातील असेल सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कापसाला हमी भाव देणे हा सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. हा म्हणजे महाराष्ट्रातील कापूस एकाधिकार योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की ज्या भागामध्ये कापूसाचे उत्पादन होईल त्या कापसाला हमी भाव देणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे होणारे लूट थांबवणे असेल किंवा मुक्त बाजारात कापसाच्या भावात होणारी चढ उतारामुळे शेतकऱ्याचे नुकसान टाळणे असेल किंवा शेतकऱ्यांना भावाची हमी देणे ही उद्दिष्ट प्रामुख्याने महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेमार्फत केली जातात. शेतकऱ्यांना मालाची किंमत तातडीने त्यांना देणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेची ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील की प्रत्येक म्हणजे कापसाला हमी भाव देणे, शेतकऱ्याची लूट थांबवणे, शेतकऱ्याच्या चढ उतारामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असेल तर शेतकऱ्याच्या भावाला हमी देणे, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्याच्या मालाची किंमत तातडीने त्याला दिली पाहिजे. अशा प्रमुख योजना सांगत असताना महाराष्ट्रातील कापूस एकाधिकार योजना ही अशा प्रकारे ऑगस्ट 1972 पासून लागू केली आहे. आता पुढची योजना बघणार आहोत दलित वस्ती सुधार योजना. आता महाराष्ट्र शासनाने 1974-75 साली दलित वस्ती सुधार योजना लागू केली. या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दलित वस्तींचा सर्वांगीण विकास करणे हे एक साधं वैशिष्ट्य होतं की मग दलित वस्ती असेल त्या दलित वस्तीला घरं बांधणे असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवणे असेल, म्हणजे समाज मंदिर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून त्या ठिकाणी त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या दृष्टीने त्यासाठी प्रयत्न केले आहेत. या योजनेचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाती असेल, नवबौद्ध वसाहती असेल यांच्यासाठी घेऊ शकतात असं म्हणता येईल. आणि ह्याच या योजनेचे वैशिष्ट्य म्हणून दलित वस्तीमध्ये स्वच्छताविषयक सोयी निर्माण करणे हेही त्यामागचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता त्यानंतर पुढचं बघणार आहोत किमान गरजा कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाने 1974-75 साली ही योजना सुरू केली आहे. या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मागास आणि अपेक्षित वर्गाचा सामाजिक आर्थिक विकास साधणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर व झोपडपट्टीतील लोक घेऊ शकतात. दुर्लक्षित भागात प्राधान्याने सुविधा पुरवण्यासाठी प्रामुख्याने ही योजना अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या योजना ह्या प्रामुख्याने मागास आणि उपेक्षित वर्गाचा सामाजिक आर्थिक विकास साधणे हाही या योजनेचा प्रमुख उद्देश आहेत. या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर व झोपडपट्टीतील लोक घेऊ शकतात. त्याचबरोबर दुर्लक्षित भागामध्ये प्राधान्याने सुविधा पुरवण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे असं आपलं म्हणून. त्याच ग्रामीण आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल किंवा विद्युतीकरण लक्ष पुरवणे असेल हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत असं आपल्या या ठिकाणी समजूया. एकात्मिक बालविकास योजना. आता महाराष्ट्र शासनाने जरी ही योजना अंमलात आणली असली तरी या योजनेचा प्रमुख उद्देश आहे 0 ते 6 वयोगटातील बालकांचा विकास करणे. आता यामध्ये बालमृत्यूदर असेल,
कुपोषणाचे प्रमाण कमी करणे असेल, तसेच BPL असेल म्हणजे कुटुंबातील ICDS म्हणजे सेवा लाभार्थी असेल, 150 ते 400 लोकांमागे एक मिनी अंगणवाडी, तसेच 400 ते 800 लोकांमागे एक अंगणवाडी केंद्र असावे, अशी तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली आहे. आता पुढची योजना बघणार आहोत राज्य महिला धोरण. राज्य महिला धोरण बघत असताना 1999 असेल, 2000 असेल, 2013 ते 14 महाराष्ट्र शासनाने महिलांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी ही योजना राबवली आहेत. या योजनेच्या असंघटित क्षेत्रामध्ये 2 ऑक्टोबर 1975 साली राज्य महिलांच्या हक्कासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली होती, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता पुढची योजना बघूया, भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्डधारक नसलेल्या ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेचा लाभ घेता येत नाही, अशा शेतकऱ्यांनी 2018 आणि 19 पासून 34 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे थोडक्यात पुढीलप्रमाणे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे, तरुण शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती, पीक पद्धतीमध्ये बदल करणे, उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण करून देणे, या सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्ये आहेत. प्रक्रिया उद्योगासाठी कच्च्या मालाची उपलब्धता वाढवणे, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे असेही ठेवले आहेत, असं आपल्याला सांगता येईल. या योजनेचे 16 बहुवर्षजीवी फळझाडांचा समावेश प्रामुख्याने याच्यामध्ये करण्यात आला आहे. या योजनेमध्ये फळझाडे लागवडीचा खर्च शासनामार्फत केला गेला आहे. आता त्यानंतर पुढची योजना येते मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना. राज्यामध्ये 2017-18 पासून महाराष्ट्र कृषी अन्न प्रक्रिया योजनेचा 5 वर्षासाठी राबवण्यात येत आहेत. या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे वीज बचतीसाठी असेल, कृषी मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी असेल, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, निर्यातीस प्रोत्साहन देणे, कृषी आणि प्रक्रिया उद्योगासाठी कुशल आणि मनुष्यबळ विकसित करणे असंही म्हणता येईल. ग्रामीण भागामध्ये लघु असेल, मध्यम कृषी असेल, अन्न प्रक्रिया उद्योगासाठीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे महाराष्ट्र कृषी अन्न प्रक्रिया योजनेची ही उद्दिष्ट आपण या ठिकाणी बघतोय. त्यानंतर पुढची योजना बघतोय जलयुक्त शिवार अभियान. महाराष्ट्र शासनाने 2014 पासून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवले आहेत. म्हणजेच शाश्वत जलसिंचनाची सुविधा निर्माण करणे, तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत पुरवणे असा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलयुक्त शिवारामार्फत केलेल्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त असणाऱ्या टंचाईग्रस्त भागामध्ये आजही जलयुक्त शिवाराचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आपल्याला दिसून येईल. आणि बऱ्याच भागामध्ये असणाऱ्या टँकरमुक्त गावे झाली आहेत असं आपण या ठिकाणी आपण म्हणू शकतो. थोडक्यात दरवर्षी 5,000 गावे असतील किंवा 5 वर्षामध्ये 25,000 गावे असतील पाणी टंचाईमुक्त होण्याचे उद्दिष्ट यामध्ये निश्चित करण्यात आले होते. 2015 ते 2018-19 पर्यंत या कालावधीत 19,655 गावे पाणी टंचाईमुक्त झाली असं आपण ह्या योजनेचं फलित असं म्हणू शकतो. थोडक्यात ह्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या या गावांना टंचाईमुक्त झाली आहेत. जलयुक्त शिवार निर्माण झाल्यामुळे टंचाईयुक्त झाली आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये ज्या पाण्याची आवश्यकता भासत असते ती आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता पुढची योजना बघणार आहोत शबरी आवास योजना. आता शबरी आवास योजना म्हणजे नेमके काय आहे तर या योजनेच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीतील बेघर आणि कच्चे घरे असलेल्या लोकांकरता ही योजना राबवण्यात येते. आता या योजनेमध्ये पारधी असेल किंवा आदिम जमातीतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2017 पासून प्राधान्याने लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत सामाजिक असेल आर्थिक सर्वेक्षण करून 2011 नुसार च्या प्राधान्यक्रम यादीमध्ये समाविष्ट नसणाऱ्या, वार्षिक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा कमी असणाऱ्या साधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी रुपये 1.32 लाख तर नक्षलग्रस्त व डोंगरी भागातील लाभार्थ्यांना 269 चौरस फूट क्षेत्रफळाचे घरकुल बांधण्यासाठी रुपये 1.42 लाख अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे शबरी आवास योजना आहेत. या योजनेच्या अंतर्गत 2019-20 मध्ये या योजनेअंतर्गत 38,153 घरकुले बांधण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आले होते. आता पुढची योजना बघणार आहोत आदिवासी विकास योजना. आदिवासी विकास योजना बघत असताना आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने अनेक प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत हे आपण पाहिलं. तशाच काही राज्य शासनानेही राबवल्या आहेत. यामध्ये माडा किंवा मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच या नावाने ही राबवल्या जाणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातील जनजाती क्षेत्र एकत्रित व संलग्न नसून ते 3 विभागामध्ये पसरलेले आहेत. माडाचा लॉंग फॉर्म मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच या नावाने ओळखली जाते. आता जनजाती क्षेत्राची ठळक भौगोलिक वैशिष्ट्ये म्हणजे डोंगराळ भाग, जमीन,
पाऊस व नैसर्गिकरित्या हा भाग इतर भागांच्या तुलनेमध्ये जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहेत असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात जनजाती क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणामध्ये कालावधीमध्ये तफावत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात त्यानुसार त्यांना या योजनेची मदत केली जाते व याचबरोबर इतर आदिवासीसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरत आहेत. आता या योजनेमध्ये आणखीन काही योजना, प्रमुख योजना आहेत, त्या कोणकोणत्या आहेत? कोलाम आदिवासी योजना, दशलक्षी जीवनधारा विहीर योजना, त्यानंतर आदिवासी सेवा सहकारी संस्थांचा योजना, महाराष्ट्र कन्यावर समृद्धी योजना, सौर कृषी जल पंप योजना, महाराष्ट्र ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2009. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, या अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या महाराष्ट्र सरकारने योजना राबवल्या आहेत. त्यांचे सकारात्मक परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर थोडासा विकास दिसू चमकू लागला आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच अशा वेगळ्या प्रकारच्या राज्य शासनाने तसेच केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विकास थोडाफार का होईनाप्रमाणे होऊ लागला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ग्रामीण भागात त्याचा परिणाम म्हणून, या योजनांचा सकारात्मक परिणाम म्हणून ग्रामीण भागाचा विकास आपल्याला दिसू लागला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण राज्य सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या योजना राबवल्या आहेत, अशा भरपूर योजना आहेत. त्यातल्यात काही महत्त्वाच्या योजना आज आपण या ठिकाणी बघितल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुढील तासिकेला नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड डे, बाय बाय.